हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. त्यासाठी मी इथे वॉश केलेलं चिकन घेतलेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि आता आपण यामध्ये काही बेसिकचे मसाले घालूया. सर्वात आधी आपण टाकूया 1 चमच तिखट, थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर, 1 चमच गरम मसाला, थोडंसं मीठ, थोडीशी काळी मिरी घालूया, थोडीशी लवंग, थोडीशी जायपत्री, 1 तुकडा कलमीचा, कट केलेला कांदा घालूया यामध्ये, 2 मिरच्या घालतीये कट करून, 1 चमच अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं तेल, थोडीशी कसुरी मेथी. आता हे मिक्स करून घेऊया. थोडंसं यामध्ये दही घालूया, जास्त नाही घालायचं आहे, 1 स्पून. आणि आता हे मिक्स करून घेऊया. मला जास्त दही टाकलेलं आवडत नाही, कारण नंतर चिकन बिर्याणी आंबट होते, म्हणून मी थोडंसंच घालत आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याला एक अर्धा पाऊण तासासाठी याला आपण मॅरिनेट करायला ठेवूया. सर्वात आधी कांदा टाकूया आणि तो छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा घालूया. मी इथे 2 कांदे चिरून घेतले होते. कांदा ब्राऊन होईस्तोवर आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करून घेऊया एका साईडला. मी ते बासमती राईस शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये मिरे आणि लवंग घालूया. 3 ते 4 लवंग, मिरे. आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. थोडंसं केवडा एसेन्स टाकूया पाण्यामध्ये, फ्लेवर छान येतो. थोडीशी मिंटची पानं, थोडंसं मीठ, 3-4 मिरच्या, थोडंसं लिंबू. याच्याने राईस छान व्हाईट होतो. थोडंसं तेल, भात मोकळा होईल. आपलं पाणी छान उकडलेलं आहे. आता मी यामध्ये धुतलेला बिर्याणी राईस टाकत आहे. फिरवून घेऊया, ज्यामुळे तळाला लागणार नाही, नाहीतर तळाला भात चिपकून जातो. आणि आता याला मीडियम टेम्परेचरवर मी शिजवून घेणार आहे. राईस 90% आपल्याला शिजवायचा आहे. राईस शिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणी फोडणी घालूया. मी इथे तेल तापवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी जिरे घालूया. मी हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता आपण हे यामध्ये घालूया. थोडासा कांदा घालूया आपण तळलेला आणि हे फिरवून घेऊया. आता आपण यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, थोडंसं मीठ. आम्ही घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे तो टाकूया. मिक्स करून घेऊ. मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि 2 लेग पीस आहेत. बिर्याणी खायच्या वेळेस छान लागेल. मीडियम फ्लेमवर याला थोडंसं 5 मिनिटं शिजायला ठेवूया. झाकण लावून. आपला राईस शिजलेला आहे. आपल्याला 90% शिजवायचं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला निथळून घेऊया आणि हे जे पाणी असणार आहे हे फेकायचं नाही. आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायला लागेल थोडंसं. आता आपण हे निथळून घेऊया. झाकण उघडून बघूया. आपलं चिकन पण 80% शिजत आलेलं आहे. आता आपण यामध्ये लेअरिंग करूया. लेअरिंग करायच्या आधी आपण थोडंसं तूप घालूया. मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे. फ्लेवर छान येतो. तुम्ही बघू शकता मी चाळणीमध्ये राईस निथळायला ठेवलं होतं. आता आपण लेअरिंग लावूया. आम्ही घरामध्ये 3च लोक आहोत, त्यामुळे मला बिर्याणी जास्त बनवावं लागत नाही. त्यामुळे मी एक सिंगल लेअरची बिर्याणी बनवत आहे. पसरून घेऊया याला. आता या स्टेजला जेव्हा आपण लेअरिंग करत असतो गॅस बंद करायचा. मला कलरफुल बिर्याणी आवडते, त्यामुळे मी थोडे कलर टाकणार आहे. याच्यामध्ये फूड कलर घेतले आहेत मी. रेड ऑरेंज कलर आहे हा. एक ग्रीन कलर घेतला आहे.
आता आपण यावर तळलेला कांदा घालूया. कट केलेली बारीक कोशिंबीर, थोडेसे मिरची पानं आणि मध्ये मध्ये आपल्याला चम्मचने असे थोडेसे होल करायचे आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला राईसचं शिजलेलं पाणी फेकायचं नाहीये, ते आपल्याला या होलमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून राईस 100% शिजायला मदत होईल. ज्या बाउलमध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच बाउलमध्ये मी ते थोडंसं तांदळाचं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे यामध्ये टाकून घेऊया. तूप टाकूया. माझ्याकडे हे गावरानी तूप आहे, मी माझ्या मम्मीकडून म्हणजे गावावरून मागून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावून याला दम देऊया. मी ते जाड बुडाचा तावा घेतलेला आहे. आता आपण यावर बिर्याणी पॉट ठेवूया आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. मी पिठाने झाकण सील करत नाही, कारण ते शिजल्यावर पीठ सगळं वाया जातं. ऍटलीस्ट 2 पोळ्यांचं पीठ वाया जातं, म्हणून मी हे दगडी खलबत्ता ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे वाफ जाणार नाही बाहेर. आता आपण एक 5-10 मिनिटं वाट बघूया. आता आपण बघूया आपली बिर्याणी झालेली आहे. बघू शकता रेडी झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करूया. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी रेडी आहे. बिर्याणी सोबत मी बुंदीचा रायता बनवलेला आहे. बिर्याणी सोबत मला एक छोटंसं ऑमलेट खायला आवडतं, त्याच्यामुळे एक छोटंसं ऑमलेट बनवलेलं आहे. बघू शकता किती छान, टेस्टी, डिलिशियस आणि टेम्पटिंग दिसत आहे. तुम्ही नक्की करून बघा. मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून नक्की सांगा. कमेंट करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आणि अशाच रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.